मला नेहमी असा प्रश्न विचारला जातो की आम्हाला आधी एकदा स्ट्रोक होऊन गेलेला आहे तर परत एकदा स्ट्रोक होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर हो आहे. तर संशोधनानुसार असं सिद्ध झालेलं आहे की दर 4 व्यक्तींच्या मधील एका व्यक्तीला पुढील 5 वर्षांमध्ये परत एकदा स्ट्रोक होऊ शकतो. आणि त्याची कारणं नक्की काय काय आहेत परत स्ट्रोक होण्याची? तर त्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पहिला स्ट्रोक हा कशामुळे झाला त्याचं कारण शोधणं अत्यंत गरजेचं आहे. जर का पहिला स्ट्रोक हा अनियंत्रित रक्तदाबामुळे जर का झाला असेल तर परतही भविष्यामध्ये त्याच कारणाने परत स्ट्रोक होऊ शकतो. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित नाही केला तर तुम्ही बाकीचे उपचार जरी घेत असाल तरी सुद्धा स्ट्रोक होऊ शकतो. हृदयाचे ठोके अनियमित होणे किंवा हृदयाचं पंपिंग कमी असणे किंवा मेंदूतील एखादी रक्तवाहिनी जर का बंद असेल, तिथे स्टेनोसिस असेल तर त्यामध्ये सुद्धा स्ट्रोक हा वारंवार होऊ शकतो. म्हणजे डॉक्टरांनी त्यावरती अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपण भविष्यातील दुसरा स्ट्रोक हा टाळू शकतो. ज्यांना आधी एकदा स्ट्रोक होऊन गेलेला आहे त्यांनी जर प्रतिबंधात्मक उपचार नाही घेतले तर परत स्ट्रोक होण्याची रिस्क ही पुढच्या 5 वर्षांमध्ये साधारण 30 ते 40% इतकी असते. हा आकडा लक्षणीय आहे आणि त्यामुळे परत स्ट्रोक रोखण्यासाठी काही महत्वाचे उपाय करणं गरजेचं आहे. त्यासाठी रेग्युलरली डॉक्टरना व्हिजिट करणे आणि त्यांच्याकडून त्या वेळेला औषधांमध्ये बदल करून घेणे किंवा औषधं नियमित करून घेणे हे अत्यंत गरजेचे आहे.